भाजपच्या विजयात नरेंद्र मोदींचा नव्हे तर संघाचा करिश्मा हे पटलं, म्हणूनच पंतप्रधानांचा नागपूर दौरा. विजय वडेट्टीवार यांची बोचरी टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात संघाच्या रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरासह ऐतिहासिक दीक्षाभूमीला भेट देणार आहेत अशी माहिती आहे. प्रशासनाकडून कार्यक्रमाची रूपरेषा आखली जात असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुढीपाडव्याला नागपुरात आगमन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 30 मार्च गुढीपाडव्याला नागपुरातील रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरात भेट देणार असून त्यावेळी संघाचे विद्यमान सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे त्यावेळीच उपस्थित राहणार आहेत. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरात जाणार आहेत. दरम्यान देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान होणारे मोदी हे नागपूरच्या संघस्थानी जाणारे पहिलेच पंतप्रधान ठरणार आहेत. दरम्यान याच मुद्द्याला घेऊन विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधानांच्या या नागपूर दौऱ्यावर बोचरी टीका केली आहे. पंतप्रधान झाल्यापासून मोदी कधी आले नाहीत, आत्ता येत आहेत. त्यांच्या विजयात नरेंद्र मोदींचा करिश्मा नाही तर संघाचा करिश्मा आहे असं त्यांना पटलं असेल, म्हणून ते येत आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे. नक्कीच आहे. पंतप्रधान पहिल्यांदा मला वाटतं की अनेक दिवसांनी 12 वर्षांनी आता संघ मुख्यालयात येत आहे. म्हणजे पंतप्रधानांचा प्रवास काय म्हणतो त्याला, सूर्योदयापासून आता सूर्यास्ताकडे चाललेला हा दिसतोय. याचं कारणही असं समजायला हरकत नाही की आता पुढच्या 75 वर्षानंतर पंतप्रधान मोदींना कदाचित त्यांच्या पुढे कुठे त्यांचा पक्ष आणि संघ ठेवणार या संदर्भात ही चर्चा असू शकेल. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की पंतप्रधान झाल्यानंतर 12 वर्ष किंवा 11 वर्ष पंतप्रधान कधी संघ मुख्यालयात आले नाहीत. आत्ता येत आहेत. म्हणजे त्यांच्या मागे, विजयामागे नरेंद्र मोदींचा करिश्मा नसून संघाचा करिश्मा आहे. कदाचित नरेंद्र मोदी साहेबांना पटलं असावं म्हणून यावेळेस ते संघाच्या मुख्यालयात जात असावे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नागपूर.